व्यासपीठावर उपस्थित ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं, ज्यांचं सहकार्य मिळतं, ज्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते असे आमच्या मोठ्या भावासारखे असलेले त्याचा कायमस्वरूपी जो आशीर्वाद असतो असे राजनजी साळवी साहेब, माझे मित्र, नुकतेच त्याचा आमदार झाले, युवा प्रमुख होते या एरियाचे, आणि एक मनमिळावू मित्र म्हणतात ना ते आमचे महेशजी सावंत साहेब. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित इतर सगळे मान्यवर. आजचा हा माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने मला आभार मानायचे ते माझ्या सहकार्यांचे. त्यात राजेशजी शेलार आहेत, त्यात आमचे शांतारामी चव्हाण आहेत, त्यात चिपळूणचे माझे नलवडे जे आहेत, त्याचप्रमाणे साखरप्यामधले इथे बोर्ड आहेत. हे सगळ्यांनी मिळून हा वाढदिवस गेल्या वर्षी साहेब तुमचा वाढदिवस आम्ही करणार होतो, पण माझे बंधू आजारी असल्यामुळे त्यांनी केला नाही. ते पण यावेळेला मी नको म्हणत होतो, पण तरी सुद्धा आम्ही करणारच, ते वाढदिवस आम्ही करणारच, आणि त्यांना बळ देणारं हे नेतृत्व इथे आहे. म्हणजे ते वाढदिवस करणार आणि बळ देणार नेतृत्व असल्यानंतर मी नाही कसं बोलणार. त्यामुळे आजचं खरोखर राजेश शेलार तुम्हाला सगळ्यात खरोखर खूप धन्यवाद. मी तुमचं खूप आभारी आहे. कुटुंब म्हणून, मी स्वतः म्हणून तुम्ही या सगळ्याचं खूप चांगलं नियोजन केलं. सगळ्यांना ह्या 4 दिवसांमध्ये सगळ्यांना जमा केलं, सगळ्यांना बोलवलं, निमंत्रण दिलं, आणि ही सगळीच्या सगळी अरेंजमेंट तुमची, तुमच्या सगळ्या माझ्या मुंबईच्या सहकार्यांची. गावावरून माझा विनोद झगडे हा स्पेशल माझ्यासाठी इकडे आला, हा राकेश शिंदे इथे आहे, त्यानंतर बंडे बोरुकर आहेत, त्या ठिकाणी मुन्ना तळव बसलेले आहेत, ते आपले हे काय विसरलो मी नाव, विश्वासराव बसलेले आहेत, आणि असे अनेक लोक, प्रशांतजी टाकले आहेत, आणि उमेश खताते वेळात वेळ काढून झालेले आहेत. पवन इथे आलेले आहेत, वेळात वेळ काढून पवन इथे आलेले आहेत. माधुरी मॅडम इथे बराच वेळ, म्हणजे माझ्यासाठी खूप वेळ काढून द्या, इथे बराच वेळ बसलेले आहेत. थोडा तर उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतो. पण खरोखर गेल्या म्हणजे मला हे पद घेऊन 2 वर्ष पूर्ण झाली. पण या 2 वर्षामध्ये मला चिपळूणमधून, संगमेश्वरमधून, राजापूरमधून, लांजामधून खूप लोकांच्या संपर्कामध्ये प्रेम मला जे मिळालं ते माझ्या आई वडिलांची कुठेतरी पुण्याई होती, आणि त्यामुळे मला तुमच्यासारखी सगळी माणसं, प्रेमळ माणसं मला मिळाली. हे राजकारण नसून हे मित्र मला मिळाले, हे राजकारणाचं काही येत नसून हे माझे सहकारी मला मिळाले, हे माझ्या कुठच्याही काळात मला उपयोगी पडणारे सहकारी मिळाले. आणि म्हणून माझी विनोदजी झगडे म्हणाला की कदम साहेब आल्यानंतर मला की आम्हाला असं वाटत नाही की कदम साहेबांसारखं, पण कदम साहेबांपेक्षा विनोद झगडेचा सुद्धा स्वभाव हा प्रेमळ स्वभाव आहे, इतरांना घेऊन चालणारा स्वभाव आहे. कारण दुसऱ्याला मोठा म्हणणारा माणूस सुद्धा स्वतः मोठा असतो. आवाज आला बरोबर ना, स्वतः मोठा असतो. बंड्याबरोबर मगाशी म्हणाला एक खंत होती त्याची, मला इथंच बोलला, फक्त मी बोललो तर चल पुढे, थांबायचं नाही. कारण तो एक डॅशिंग माणूस आहे. सगळ्या म्हणजे महेश खरं सांगतो, तुला जर असा माणूस भेटला ना तर तुझ्या पाठी बिंदास, काय टेन्शन घ्यायचं काम नाही, तुला फक्त रोज पोलीस स्टेशनला जावं लागेल. असा हा आमचा लढाऊ उमेदवार आहे. म्हणजे कुठच्याही परिस्थितीत पुढे जायचं, लोकांना मदत करायची, रात्री अपरात्री. काय असतं पाहिजे लोकांना, काय पाहिजे, कार्यकर्त्याला काय पाहिजे, नेता कसा पाहिजे, जो माझा फोन उचलेल, ऑडिटरच्या काळामध्ये मला उपयोगी पडेल, एखादी हॉस्पिटलची गरज लागली तर तिथे मला तो उपयोगी पडला पाहिजे, असा नेता पाहिजे. म्हणजेच राजनजी साळवी सारखा नेता पाहिजे. राजनजी साळवी सारखा नेता पाहिजे. त्या नेत्याला हा माणूस, देव माणूस म्हणतात. त्या देव माणसासाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी. त्यांचं कार्य अफाट आहे, त्यांचे संपर्क अफाट आहे, आणि या राजनजी साळवींचा विचार घेऊन, या विचारधारानेच आम्ही पुढे जातोय. आता जास्त वेळ तुम्ही घेत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांनी आला तिथे, तुमच्या सगळ्यांचे इथे आभार मानतो. मला सगळ्यांचे तुम्ही सहकार्य, आशीर्वाद दिले, माझ्या कुटुंबातर्फे पुन्हा एकदा खरोखर तुमचे आभार मानतो. आणि